शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या मातेचा वारसा या मराठी मुळा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही हा जो पाहत आहात हा माझ्या शेतातील गावरान आंब्याचं झाड आहे. मित्रांनो गावरान आंब्याचं झाड शेतात असणं ही खरोखर एका शेतकऱ्याची श्रीमंती आहे. कारण मित्रांनो, हे झाड सावलीसोबत आपल्याला फळ देतं आणि याचं फळ पाहिलं तर मित्रांनो, आंबा या फळाला सर्व फळांचा राजा म्हटलं जातं. कारण आंब्याची जी गोडी आहे तर मित्रांनो, ती गोडी सर्वांना वेळ लावल्याशिवाय राहत नाही. तर हे माझ्या शेतातील गावरान आंब्याचं झाड आहे. मित्रांनो, या गावरान आंब्याच्या झाडाला पाहू शकता कशा कैऱ्या लागल्यात. याला घोसच्या घोस कैऱ्या लागतात मित्रांनो गावरान आंब्याच्या झाडाला. जे इतर झाडं आहेत, जे की केशर असेल किंवा दुसरे कुठले झाडं असतील, त्या झाडाच्या तुलनेत या झाडाला गुच्छाने अशा कैऱ्या लागतात. पाहू शकता इथं कैऱ्या किती लागल्या त्याला. आणि गावरान आंब्याच्या झाडाची जर खासियत सांगायची झालं तर हे झाड कमी पाण्यामध्ये तग धरून राहतं. या झाडाची लागवड ही कोय जमिनीमध्ये पुरून केलेली असल्यामुळे याची मुळं खोलवरती जमिनीमध्ये जातात. मित्रांनो, जर दुसरे बाग पाहिले तर त्या बागांना बिना पाणी देता ते झाडं राहू शकत नाहीत. गावरान आंब्याचं वैशिष्ट्यच असं आहे की याला खूप काळ पाणी जरी नसले तरी हे स्वतः त्याचं वातावरणाशी जुळून घेऊन या ठिकाणी स्वतः त्याचं संगोपन करतं. तर मित्रांनो, असं गावरान आंब्याचं झाड प्रत्येकाच्या शेतामध्ये असणं ही त्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे. या झाडाच्या सावलीविषयी जर बोलायचं झालं तर याची सावली शेतकऱ्याला खूप आरामदायक आहे. ज्यावेळेस उन्हाचा पूर्ण कडाका असतो त्यावेळेस आंब्याचं झाड आपल्याला एक वेगळीच या ठिकाणी सावली देऊन जातं. मित्रांनो, अशी ही गावरान आंब्याची झाडं सध्या लुप्त होत आहेत. या संकरित झाडांच्या याच्यामुळं गावरान आंब्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. याला वर्षातून उन्हाळ्यामध्ये किंवा इतर वेळेस याला वर्षातून एकदा जर पाणी दिलं तर हे झाड व्यवस्थित राहतं आणि त्याला फळ देखील व्यवस्थित लागतं. मित्रांनो, आत्ता 1 एप्रिल 2026 आत्ता महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. तर त्या पावसामध्ये आणि गारपिटीमध्ये इतर ज्या फळबागा आहेत, केशर असतील किंवा दुसऱ्या कुठल्या असतील, त्यांची मोठ्या प्रमाणात गळ झाली फळांची. एवढ्या फळं गळाले की अक्षरशः सडा झाला आणि झाडाला काही फळ राहिलेलं नाही. परंतु पाहू शकता गावरान आंब्याची खासियत, या ठिकाणी घोसची घोस फळं झाडाला आणखीन आहेत. एवढा वादळ तडाखा गारपीट होऊन मित्रांनो, या झाडांच्या फळाला काही फरक पडलेला नाही. कारण ह्या झाडांच्या फळाचा जो देठ असतो हा नैसर्गिकरित्या एवढा मजबूत देठ असतो की त्या अशा मजबूत देठामुळं या ठिकाणी फळगळ कमी होते. आणि गावरान आंब्याची चव जर म्हटलं तर थोडी आंबट तुरट किंवा अशी म्हणजे गोडी अशी वेगळी चव असते थोडी. ज्या केशर किंवा इतर आंब्यापेक्षा गावरान आंब्याची चव वेगळी असते. पण गावरान आंबा आपल्याला लहानपणीच्या आठवणी ताज्या करून दिल्याशिवाय राहत नाही. कारण याचा सुगंध मित्रांनो एवढा आहे की हा दुसऱ्या कुठल्या आंब्याला येत नाही. आता हे फळ पाहू शकता तुम्ही कशा छान पद्धतीने याला फळ लागलेलं आहे. तर मित्रांनो, अशा ह्या गावरान आंब्याचं संगोपन सर्व शेतकऱ्यांनी करावं आणि आपल्या शेतामध्ये किमान एक तरी गावरान आंब्याचं झाड असावं. कारण याच आंब्याच्या कोया पुरून मित्रांनो या ठिकाणी दुसरी झाडं कलम केली जातात आणि या आंब्याच्या कोया पुरून कलम करणारे झाडं जास्त काळ टिकून राहतात. तसं पाहिलं तर जे संकरित झाडं आहेत, इतर केशर आंब्याच्या बागा असतील किंवा दुसऱ्या बागा असतील, त्या साधारणतः 5-25 वर्ष व्यवस्थित टिकून राहतात. परंतु मित्रांनो, हे झाड असं आहे आंब्याचं, गावरान आंब्याचं झाड हे पिढ्यानपिढ्या टिकून राहतं. जवळपास 100 वर्ष आमच्या आजोबाच्या काळात लावलेले झाडं सुद्धा आमच्या शेतामध्ये आणखीन आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता की जवळपास हे झाड आपल्याला 100 वर्ष फळ देतं, सावली देतं, अशा अनेक याचे उपयोग आहेत. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, सर्वांना विनंती आहे की आपल्या शेतामध्ये एक तरी गावरान आंब्याचं झाड तुम्ही जपा. या ठिकाणी पाहू शकता ही माझी शेजारी विहीर आहे आणि विहिरीच्या काठावरती हे झाड आहे. मित्रांनो, ह्या झाडाला आम्ही कधीतरी एखाद्या वेळेस विहिरीचं पाणी चालू करून या ठिकाणी पाणी देतो. त्यामुळे हे झाड पाहू शकता अतिशय तजेलदार आणि छान पद्धतीने या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. तर मित्रांनो, अशी जिथं पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी तुम्ही या गावरान आंब्याची लागवड करा. नक्कीच हे झाड तुमच्या पुढच्या पिढीला या ठिकाणी फळ देऊन
तुमची आठवण ताजी ठेवणार आहे. तर मित्रांनो, अशा या फळांचा राजा आंब्याचं झाड, गावरान आंब्याचं झाड तुम्ही नक्की जपाल अशी मला अपेक्षा आहे. चला तर भेटूया आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या या मातीचा वारसा यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला, जय जवान जय किसान.